नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरसह 6 जिल्ह्यासाठी खंडपीठ व्हावं ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. सरकारला जागा करण्यासाठी 18 फेब्रुवारीला शहरातून लक्षवेधी महारॅलीचं आयोजन करण्यात आलंय. 10वी व 12वी बोर्ड परीक्षा संचलनात राज्य मंडळाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी परीक्षेत जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याच्या सूचना दिल्यात. जिल्ह्यात विविध पक्ष संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरता आंदोलन, उपोषण, मोर्चा इत्यादी प्रकारची आंदोलने करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचं आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी संपूर्ण जिल्ह्यात दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. कोल्हापुरातील फरार मटका किंग सम्राट कोराणे हा आता पोलिसांना शरण गेलाय. गेल्या 5 वर्षापासून अधिक काळ तो फरार होता. बुधवारी कोराणे हा कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्वतःहून शरण आला. न्यायालयाने त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली होती. आज सकाळी पोलिसांनी त्याला कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले. पंजाब नॅशनल बँकेने 7 फेब्रुवारी 2025 ला रेसिडेन्सी क्लब ताराबाई पार्क येथे आणि 8 फेब्रुवारीला PNB लोन पॉइंट गुलमोहर रेसिडेन्सी ग्राउंड फ्लोअर नागाळा पार्क येथे गृह कर्ज प्रदर्शन आणि सूर्यघर प्रदर्शन आयोजित केले. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन बँकेचे सर्कल हेड रंजन सिंग यांनी केले. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील काही कारखान्याकडून वर्षानुवर्ष घातक रसायनयुक्त पाणी शेजारच्या ओढ्यात सोडलं जातंय. त्यामुळे परिसरातील विहिरीचं पाणी दूषित झालं आहे. या विषारी पाण्यामुळे कोणतेही जलचर जिवंत राहत नाहीत. तसेच शेती व फळझाडावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या विरोधात वारंवार गोशिमा असोसिएशन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाला निवेदन दिलं आहे. मात्र कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. इचलकरंजीतील कल्लापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा 62वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त बँकेच्या मुख्य कार्यालयात विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. एसटीच्या तिकीट दरात झालेल्या वाढीमुळे कोल्हापूर विभागाच्या रोजच्या उत्पन्नात 12 लाखाची भर पडली आहे. तिकीट दरवाढीपूर्वी हा आकडा 72 लाखावर होता. आता तो आकडा 84 लाखावर पोहोचलाय. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्याच्या इतिहासात प्रथमच आरोग्य विषयक धोरण बनवण्यात येत असून त्या अनुषंगाने आज मुंबईत आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली होती. बीजिंगमध्ये 25 मार्चला 4थे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होणार आहे. त्या अनुषंगाने मुंबईत कृती सत्राचं आयोजन केलं आहे. यावेळी नामदार प्रकाश आंबेडकर उपस्थित राहून त्यांनी सर्वांशी संवाद साधला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.